मराठा पोलीस स्टेशन हद्दीतील गणपती मंडळांनी डीजे मुक्त उपक्रम राबवल्यामुळे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप। नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाकडून गणेशोत्सव काळामध्ये आपले घर सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासह डीजे मुक्त डॉल्बी मुक्त गणरायाचं विसर्जन करण्यासाठी घेतलेल्या उपक्रमात सहभागी गणेश मंडळांना प्रमाणपत्र देण्यात येतील असं आवाहन करण्यात आले होते। हदगाव तालुक्यातील मराठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चौळी यांनी शांतता समितीची बैठक घेऊन कार्यक्षेत्रातील या सर्व गावांमध्ये भेट देऊन पोलीस प्रशासनाकडून राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांबद्दल गणेश मंडळांमध्ये जनजागृती केली होती। आव्हानांना प्रतिसाद देत मराठा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या 30 गणेश मंडळांनी डीजे व डॉल्बी मुक्त पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून गणरायाचं विसर्जन केल्यामुळे आज दिनांक 18 सप्टेंबर रोजी जिल्हा नियोजन भवन नांदेड येथे नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार व अप्पर पोलीस अधीक्षक माननीय अर्चना पाटील भोकर, पोलीस उपविभागीय अधिकारी हाके यांच्या हस्ते मराठा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले बरडशेवाडा गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत हनुमान मंदिर, महादेव मंदिरसह प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्रासह सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात गावामध्ये 26 सीसीटीव्ही कॅमेरे बसवली असल्याने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बरडशेवाडा गावाचा विशेष गौरव करण्यात आला। तर मराठा स्टेशनमध्ये कार्यक्षेत्रातील 30 गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत सहभागाबद्दल गणेशोत्सव काळात चांगली कामगिरी केली असल्याने प्रमाणपत्र देऊन त्यांचं स्वागत करण्यात आले व येणाऱ्या नवरात्र दुर्गादेवी महोत्सवामध्ये सामाजिक उपक्रम राबवावे असं आवाहन मराठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चौळी यांनी केले आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी खुणे, हदगाव। सर्वप्रथम मी आमच्या मराठा पोलीस स्टेशनचे चौळी साहेब यांनी आम्हाला जे मार्गदर्शन घेतलं होतं, आमची जी गणेशोत्सवाच्या संबंधाने त्यांनी एक पहिली मीटिंग लावली होती, त्यामध्ये त्यांनी आम्हाला डीजे मुक्त ह्याचं एक आव्हान दिलेलं होतं। ते आव्हान आम्ही समर्थपणे पार पाडलेलं आहे। त्यामध्ये माझ्या करमुडी या गावातच नाही तर जे आमच्या मराठा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे 81 मंडळ होते ते 81 मंडळ पूर्णतः डीजे मुक्त झालेली आहेत। आणि त्याचबरोबर आम्ही एक सार्वजनिक उपक्रम राबवले, त्याच्यामध्ये शिवव्याख्यान असेल, सीसीटीव्हीचे जे प्रोजेक्ट सांगितला होता त्यांनी, आम्ही सर्वात प्रथम या मराठा पोलीस स्टेशन मध्ये बरडशेवाडा या गावांनी ते पूर्णतः पार पाडलेलं आहे। दुसरं कोणतेही गाव याच्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं झालेलं नव्हतं। ते 26 सीसीटीव्ही एकट्या बरडशेवाडा गावामध्ये बसवण्यात आलेले आहे। त्याचे आमच्या पोलीस अधीक्षक साहेबांनी त्यांचे त्याबद्दल आमचं कौतुक केलेलं आहे। त्याचप्रमाणे जे डीजे मुक्तचा जो संकल्प दिलेला होता तोही आम्ही तरीच नेलेला आहे। आणि ह्याचप्रमाणे पुढील आगामी काळामध्ये जे नवदुर्गा उत्सव आहे त्यातही आम्ही असं आश्वस्त केलेलं आहे साहेबांना की तो सुद्धा आम्ही डीजे मुक्त आणि शांततेनं पार पाडतो। त्या वेळोवेळी आम्हाला आमच्या मराठा पोलीस स्टेशनचे पोलीस साहेब चौळी साहेबांचं मार्गदर्शन लाभते आणि आम्हाला त्यांनी त्याप्रमाणे आमच्या पाठीशी उभे राहतात। त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा एक हुरूप येतो। आमच्या गावातील गणेश मंडळ सुद्धा याच्यामध्ये एक समन्वय राहते आणि आम्ही सगळे उत्सव हे शांततेत पार पाडतो। गणेश मंडळ याने भाग्यश्री मोहिते यांचे शिवव्याख्यान केले होते। आणि चांगले कार्य करणारे गणेश मंडळ त्याच्यानंतर चिंचगव्हाण यापुढे गणेश मंडळ चिंचगव्हाण नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष आणि तरुण पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सर यांच्या आहे। माणसं चालले होतो करून तुम्ही विलास चौळे साहेब पोलीस अभिनंदन देतो। सर्व महाराष्ट्राला विनंती आहे
आपण श्री हिंदू धर्माच्या दिसून येत आहे. बजरंगदल गणेश मंडळ कृष्णापूर सार्वजनिक गणेश मंडळ. माननीय पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब, ॲडिशनल SP श्रीमती अर्चना पाटील मॅडम आणि भोकर उपविभागाचे SDPO श्री हाके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 2025 सालचा गणेश उत्सव मनाठा हद्दीत DJ मुक्त पद्धतीने साजरा करण्यात आला. त्या संदर्भाने आम्ही जे मनाठा हद्दीतील 81 गणेश मंडळ होती त्यातून छाटणी करून खरं तर आमच्या मनाठा हद्दीमध्ये कोणत्याही गणेश मंडळाने DJ वाजवलेला नाही, पण तरी आम्ही ज्या आपल्या अटी शर्ती होत्या त्याच्यामध्ये काटछाट करून सगळ्या मंडळांना आणणं शक्य नसल्यामुळे मोठ्या म्हणजे मनावर दगड ठेवून 30 मंडळांचं जे आहे आपण नॉमिनेशन इथे प्रशस्तीपत्रासाठी माननीय पोलीस अधीक्षक कार्यालयाला दिलं होतं आणि त्या सर्वांचा सत्कार आज रोजी करण्यात आला. आणि मला फार आनंद आहे की मनाठा पोलीस स्टेशन हद्दीतील बरड शेवाळा गावचे जे मंडळ आहे आणि पोलीस पाटील तसेच तिथले आमचे पत्रकार मित्र प्रभाकर दैबाते यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यातून नांदेड जिल्ह्यातून बरड शेवाळा हे एकमेव गाव निघालं की ज्यांनी गावामध्ये 26 CCTV कॅमेरे गणपती उत्सवाच्या अनुषंगाने त्यांनी आपल्या गावामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या गणपती उत्सवाच्या माध्यमातून बसवले. आणि त्याचबरोबर उर्वरित जे 29 मंडळ आहे यांनी सुद्धा वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन आमच्या मराठा पोलीस स्टेशनची त्यांनी म्हणजे प्रतिष्ठा माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय आणि नांदेड जिल्ह्यात उंचावली. येणाऱ्या काही दिवसात दुर्गा महोत्सवाचे काय आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना आव्हान? मराठा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील आणि दुर्गादेवी मंडळ तसेच त्या संबंधाने जे पदाधिकारी आहे यांना आमचं एकच आवाहन असेल की ज्याप्रमाणे त्यांनी गणपती उत्सव फार शांततेत आणि DJ मुक्त साजरा केला, वेगवेगळे उपक्रम त्यासाठी घेतले, तसेच उपक्रम आणि जे DJ मुक्त दुर्गा उत्सव आहे तो त्यांच्या म्हणजे सर्वांनी करावा ही एक अपेक्षा आहे.